एक शेवटचा छोटा मुद्दा विचारतो, आपला जास्ती वेळ घेत नाही, पण एका मुद्द्यावर आपण फक्त मतप्रदर्शन करावं असं वाटतं. ते म्हणजे आता जसं पेड न्यूज विषयी आपण सांगितलं तसं या एकूणच सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठं आव्हान तुम्हाला कुठलं वाटतं या 9 फेजेसमधलं? असं जेव्हा संपत्यांना विचारलं तेव्हा त्यांनी पैशाचा अतिरिक्त वापर असं सांगितलं. तर या मुद्द्यावर त्यांनी कसं एलिबरेट केलं? नाही, अत्यंत त्यांचा मुद्दा बरोबर आहे. कारण पैशाचा जो तुम्ही बघताना वापर तो अत्यंत वरवरचा आहे. म्हणजे याच्याबाबत मी स्वतः लिहिलेलं आहे, सकाळनी देखील अनेकदा लिहिलेलं आहे की ज्याला आपण म्हणतो सरप्टिशियस, म्हणजे छुप्या पद्धतीने पैशाचा जो अमाप आणि प्रचंड अनियंत्रित असा वापर निवडणुकांमध्ये होतो ते बघितल्यानंतर अक्षरशः म्हणजे चक्कर येते. बेल्लारीचं हे उदाहरण जे आहे, बेल्लारी बंधू किंवा त्या तिथल्या ज्या इलेक्शन ज्या पद्धतीने पैशाच्या जोरावर लढल्या गेलेल्या आहेत पूर्वी, तर त्याच्या ज्या कथा आहेत किंवा इव्हन तुम्ही कुठच्याही राजकीय पक्षांशी जर तुम्ही खाजगीत बोललात तर तुम्हाला हे आढळेल की पैसे छुप्या पद्धतीने प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर होतोय. म्हणजे मुंबईत मला असं सांगितलं गेलं, एका पक्षाच्या एका सरचिटणीसांनी मला फोन करून मुंबईहून सांगितलं की जेव्हा मी हा विषय लिहिला तेव्हा की तुम्हाला मी आणखीन 10 उदाहरणं सांगतो. म्हणजे त्यांनी जी 2 उदाहरणं सांगितली की वा ते ओवाळतात बायका एखाद्या सोसायटीमध्ये गेल्यानंतर कॅन्डिडेट उमेदवार, तर त्यांना त्यांच्या त्या टपकामध्ये पैसे टाकावे लागणं किंवा सत्यनारायण करतात तिथं पैसे टाकावं लागणं किंवा एखाद्या सोसायटीचे केबलचे पैसे भरणं किंवा रंगरंग, म्हणजे इतके कुठल्याही थराला जाऊन ते होऊ शकतं. नाही गेलेले आहेत. आता तुम्ही मला सांगा की हा जो पैशाचा जो छुप्या पद्धतीने होणारा वापर आहे हे कोण रोखणार आहे? ते इलेक्शन कमिशनकडे ती यंत्रणा किंवा ते अशी काही हे नाहीये यंत्रणा की ज्याच्यामुळे आपण हे रोखू शकतो. बरोबर आहे. मला असं वाटतं अनंतराव, आपण सविस्तर चर्चा केली त्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल, एकूणच शेड्यूल बद्दल, आणि निवडणुकांच्या काळात आपण सतत संपर्कात राहूच. आपण आवाज महाराष्ट्रामध्ये नेहमीच आम्हाला वेळोवेळी आपला वेळ देता आणि आपलं मत प्रदर्शन करता, आपला एक्सपिरियन्स सांगता, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजही आपण सहभागी झालात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. परत एकदा मला यायचं आहे श्रीराम पवार आपल्याकडे. अनेक मुद्दे आत्ता या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा आज दुपारी सकाळी 10:30 वाजता झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित झालेले होते. पण एकूण महाराष्ट्राच्या इलेक्शन्सकडे आपल्याला येण्याच्या आधी 1-2 मुद्द्यांवर आपल्याला आधी बोलणं आवश्यक आहे की जसा लॉ अँड ऑर्डरचा महत्त्वाचा मुद्दा आत्ता चर्चेमध्ये आपण घेतलेला होता, तसंच वेगवेगळ्या फेजेस ज्या आत्ता घेतलेल्या आपल्यापुढे दिसत आहेत, त्या फेजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे ती 10 एप्रिलला विदर्भामध्ये. तर आपल्याला काय वाटतं, या फेजेसमध्ये विदर्भात पहिल्यांदा निवडणूक झाल्यामुळे त्याचे काय प्लस मायनस इफेक्ट होऊ शकतात किंवा त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो? काय वाटतं आपल्याला? नाही, निवडणूक आधी झाली किंवा उशिरा झाली त्यामुळे खूप मोठा फायदा तोटा व्हायचं काही कारण नाही. एक तर विदर्भात प्रामुख्यानं आघाडीमध्ये काँग्रेस जागा लढवतोय आणि काँग्रेसनं अजून उमेदवार सुद्धा निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे थोडा प्रचारामध्ये त्रास होणं किंवा कमी वेळ पडणं हे काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाबतीत शक्य आहे. म्हणजे काँग्रेसचा राष्ट्रीय पातळीवरचा प्रचार ऑलरेडी सुरू झाला आहे, त्याचा काही मुद्दा नाही. आणि थोडा आधी किंवा थोडी उशिरा निवडणूक झाल्यामुळं खूप मोठा ऑलरेडी जो मूड सेट झाला आहे त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटत नाही. पण जो काही 35, 40, 45 दिवसाचा पिरियड मिळतो प्रचाराचा, त्यामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं आणि विशेषतः उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यानं स्वतःचा प्रचार करणं, यामध्ये काही प्रमाणात फरक पडू शकतो. आणि हा फक्त विदर्भासाठीच नाही, सगळीकडेच हा मुद्दा लागू होऊ शकतो. आपल्याला असं वाटत नाही का की भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी हे त्या भागातून निवडणूक लढवत आहेत, तेव्हा एकदा विदर्भातली निवडणूक त्यांची झाली की त्यांना इतर ठिकाणी प्रचार करायला किंवा इतर गोष्टींमध्ये ते मोकळे होऊ शकतात, असं वाटत नाही आपल्याला? हे वेगवेगळ्या नेत्यांच्याबद्दल सांगता येईल. म्हणजे जसं गडकरींच्या बाबतीत हे काय, तसं अनेक नेत्यांच्या बाबतीत काय, जे पहिल्या टप्प्यात मोकळे होणार आहेत ते नंतर पुढं मतदान करायला लागतील. आणि विशेषतः जे राष्ट्रीय पातळीवर प्रचार करतात असे नेते आपल्या मतदारसंघात मुळातच अडकून पडत नाहीत. आणि तसं अडकून पडणं म्हणजे मग प्रतिपक्षानं त्यांना एका ठिकाणी बद्ध केलं असं मान्य करण्याचं काय. या सगळ्या मोठ्या नेत्यांना, म्हणजे इतिहासात सुद्धा अगदी नेहरूंपासून वाजपेयींपर्यंतच्या सगळ्या मोठ्या नेत्यांना कधी आपल्या मतदारसंघाकडे फारसं पाहावं लागलं नाही. ते अखेरच्या दिवशी, अखेरच्या 2-4 दिवसात कधीतरी आपल्या मतदारसंघात आले असंच आपल्याला दिसेल. त्यामुळं निवडणुकीचा कालावधी कमी झाला किंवा वाढला यामध्ये फार मोठा फरक पडतोय असं काही मला वाटत नाही. एकूण देशाच्या पातळीवरचा विचार या निवडणुकीमध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे मला वाटते की ज्याच्यावर आपण चर्चा करायला पाहिजे.
एक पहिलीच ही निवडणूक अशी आहे की ज्यामध्ये जणू काय आपण पंतप्रधान डायरेक्ट निवडणार आहोत अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे वातावरण फक्त दिसणारं वातावरण आहे की हे खरंच लोकांच्या मनात पण आहे याचा निर्णय होईल. आणि त्यातून आपल्याला असं पण लक्षात येईल की आपलं माध्यमांचं आणि जे काही परसेप्शन ज्याला म्हणता येईल ते परसेप्शन बिल्डिंग करणाऱ्यांचं म्हणणं, त्यांचा प्रयत्न आणि जमिनीवरचं वास्तव हे खरंच समान आहे की वेगळं आहे हे आपल्याला दिसेल. कारण आपल्याला सातत्यानं जाणवतंय की 3 व्यक्ती निवडणुकीला उभ्या आहेत आणि त्यांच्यासाठी बाकीचे सगळे उभे आहेत अशा प्रकारचं काहीतरी वातावरण आहे. नरेंद्र मोदी असतील, राहुल मोदी असतील किंवा राहुल गांधी असतील किंवा केजरीवाल असतील. त्यातल्या केजरीवालांची फेज हळूहळू कमी होते असं पण दिसतंय. पण या तिघांच्या भोवती निवडणूक फिरवण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न दिसतो आहे. पण हा माध्यमांच्या बाजूने चालू आहे का त्या पक्षांच्या बाजूने चालू आहे? काय वाटतं आपल्याला? पक्षांच्या बाजूने तर आहेच. आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचा दीर्घकाळाचा हा प्रयत्न आहे की निवडणूक प्रेसिडेन्शियल फॉर्मच्या पातळीवर न्यावी आणि 2 पर्सनॅलिटी मधला क्लॅश दाखवावा. हा प्रयत्न फार पूर्वीपासून भाजपचा आहे आणि या निवडणुकीमध्ये त्याला बऱ्याच प्रमाणात यश मिळते असं दिसतंय. श्रीमंत माने, आपल्याला काही बोलायचंय? पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करणं असो किंवा त्या टर्फवर इतरांना आणण्याचा प्रयत्न असो तर तो प्रेसिडेन्शियल फॉर्म नेण्याचा प्रयत्न यामध्ये दिसतोय. ओके, श्रीमंत माने, मला एक ऑब्झर्वेशन असं नोंदवायचं आहे की मगाशी श्रीराम पवारांनी ज्याचा उल्लेख केला की म्हणजे हे अंदाज बांधण्याची जी प्रक्रिया आहे एकूण माध्यमांची आणि या सगळ्या विश्लेषकांची किंवा निरीक्षकांची, तर मला एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की भाजपशी संबंधितच तो आहे की 2002, 2007 आणि 2012 या 3 विधानसभा निवडणुकीमध्ये सगळी माध्यमं नरेंद्र मोदींच्या विरोधात असताना नरेंद्र मोदींना गुजरातनी यश दिलं. त्यावेळेला भाजपचा युक्तिवाद असा होता की माध्यमं ही बायस आहेत आणि आता मात्र सगळी माध्यमं मोदींच्या बाजूनी उभं आहेत. त्यावेळेला भाजप मात्र असं म्हणतं आहे की माध्यमं नेमकं चित्र मांडतायत. तर खरं तर हे जनताच ठरवत असते, हे मतदारच ठरवत असतात आणि त्यामुळे ते 3 जसं गुजरातमधल्या 3 निवडणुकांमध्ये जसं सिद्ध झालंय तसंच याही वेळेला जनताच ठरवेल. त्यामुळे हे जे काही ठरवण्याची प्रक्रिया आहे या प्रक्रियेबद्दल, कारण हे आपली विश्वासार्हता सुद्धा सगळ्या माध्यमांनी आणि या विश्लेषकांनी तपासून घेण्याची गरज आहे. बरोबर आहे. आपण आता पोल आपला जो नेहमीच आपल्याकडे मतं येत असतात ती आपण समोर दाखवतो आहोत की यंदाची लोकसभा स्थिर सरकार देऊ शकेल का, तर 61-60% लोकांना असं वाटतंय की ही स्थिर सरकार देऊ शकेल. 62% आहे आणि 31% लोकांना वाटतंय स्थिर सरकार देऊ शकणार नाही. हाही एक मगाची जसा श्रीराम पवारांनी मुद्दा मांडला त्याच पद्धतीचा हा मुद्दा आपल्याला बोलला पाहिजे. श्रीराम पवार, काय वाटतं आपल्याला, आपण जे आता व्यक्तिकेंद्रित प्रचार किंवा व्यक्तिकेंद्रित चित्र उभं केलं जात आहे माध्यमांकडून म्हणा किंवा राजकीय पक्षांकडून म्हणा, त्याच्याशी निगडीत हा मुद्दा आहे की स्थिर सरकार ही एक व्यक्ती आली तरच येऊ शकतं, हा पक्ष आला तरच येऊ शकतं, अशा प्रकारचंही कुठेतरी चित्र निर्माण झालं असं वाटतं आपल्याला? नाही, हे पण पुन्हा एक परसेप्शन आहे की एका पक्षाला 272 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि त्याचं सरकार आलं म्हणजे ते स्थिर सरकार असेल आणि 2, 4, 5, 10 पक्षांची आघाडी असेल तर ती अस्थिर असेल. मला वाटतं की मागच्या 15-20 वर्षामध्ये या देशाचा एक राजकारणाचा टोन सेट झालेला आहे आणि तो आघाडीचा आहे. त्याच्यापासून कुणाला पळून जाता येणार नाही. म्हणजे काँग्रेसनं हा प्रयत्न केला पण त्यांना आपली भूमिका ऑफिशियल बदलावी लागली आणि आम्ही आघाडी करू आणि आघाडीच्या माध्यमातून सत्य येऊ असं मान्य करावं लागलं आणि त्या पद्धतीचा व्यवहार त्यांनी मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये केला. भाजपला हे त्याच्या आधीच कळालेलं आहे. त्यामुळे भाजप ही आघाडीच्या मोडमध्ये आहे. ते किती 100% भाजप किंवा 272+ या प्रकारच्या गोष्टी जरी बोलत असले तरी सगळ्यांना माहिती आहे की या मॅजिक फिगरपर्यंत कुठलाही एक पक्ष स्वतःच्या बळावर जाऊ शकत नाही आणि तो जाऊ शकत नाही म्हणजे देशाला स्थिर सरकार मिळणार नाही असं मानणं पण चुकीचं आहे. कारण जगभरात अनेक ठिकाणी आघाडीचे सरकार चालू आहेत, ते देश अतिशय स्ट्रॉंग आहेत. कारण देशाला स्थिरता देण्यासाठी केवळ एका पक्षाचं सरकार असावं असा काही त्यामध्ये मुद्दा नाही. एकूण तुमचं लॉंग टर्म धोरण काय आहे. आणि मगाशी जसं पद्मभूषण देशपांडेंनी सांगितलं की कुठल्याही पक्षाकडे असं एकमेकापेक्षा ज्याला डायगोनली अपोजिट म्हणू अशा प्रकारचं काही कुठला धोरणात्मक कार्यक्रम कुणाकडे नाही आहे. एक कम्युनिस्ट पक्षांचा अपवाद वगळला तर आर्थिक धोरणं असोत किंवा परराष्ट्रविषयक धोरणं असोत कुणाकडं खूप मोठा फरक नाही आहे. त्यामुळं बाय अँड लार्ज पाकिस्तानविषयीचं धोरण असेल, उद्या नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तरी खूप मोठा बदल होईल अशी अपेक्षा बाळगण्यात काही अर्थ नाही. तसं काही होत नाही. बरोबर आहे. आर्थिक आघाडीवर सुद्धा असं काही होण्याची शक्यता नाही. एफडीआयला भाजपनं विरोध केला आणि नरेंद्र मोदी म्हणतायत की आता छोट्या व्यापाऱ्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी मोठ्या व्यापाऱ्यांच्या स्पर्धेला उभं राहिलं पाहिजे. म्हणजे काय, हे शेवटी सगळे एकाच दिशेने जात आहेत.
बरोबर आहे. त्यामुळे त्याचा हे रिलेटिव्ह टाइम आहे. आपण युवकांची मतं नेहमीच लक्षात घेतो. यावेळा तर 10 कोटी मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. नव्याने मतदार यादीमध्ये येतात, त्यात युवकांची मोठी संख्या आहे. आपल्याबरोबर कल्याणच्या साकेत कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि आपले प्रतिनिधी संदीप काळे त्यांच्याबरोबर आहेत. संदीप, या नवीन युवकांना आपल्या आजच्या प्रश्नाविषयी काय वाटतं की आता 16वी लोकसभा जी आहे ती स्थिर सरकार देऊ शकेल का, हे एक, आणि आज जो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये होणारा पैशाचा वापर, त्याच्यामध्ये काम करणारे इतर फोर्सेस, याचा किती परिणाम सर्वसामान्य माणसावर होत असतो, तरुण काय विचार करतायत? जसं श्रीराम पवार आत्ता म्हणाले त्याप्रमाणे मोठ्या लीडर्सवर त्यांच्या पक्षाची कामगिरी आणि त्यांनी उभे केलेले लीडर्स याच्यावर ही निवडणूक त्या 3 लीडर्सच्या भोवती फिरणार आहे का? काय वाटतंय तरुणांना? त्यांना विचारून आम्हाला सांगा. मला वाटतं आवाज ऐकू येत नाही संदीप काळेंचा. आपण परत एकदा तांत्रिक अडचण दूर करून त्यांच्याकडे जाऊयात. त्याच्यात पुढचा एक प्रश्न मला पुन्हा एकदा चर्चेला घ्यायचा आहे. आपण थोडंसं आपल्या महाराष्ट्रातल्या इतर भागांकडे येऊयात की तिथे नेमकी परिस्थिती काय काय असणार आहे. एक थोडंसं मला पद्मभूषण तुम्हाला असं विचारायचं आहे की 15 दिवसाचा साधारणतः फरक आहे. आत्ता जरी आपण असं म्हणत असलो की इलेक्शन सुरुवातीला झाली नंतर झाली तरी एका महिन्याच्या काळात पसरलेल्या 9 फेजेस आहेत आणि 15 दिवसाचा फरक पडणार आहे. आता एक मुंबईतलं समजा जर आपण 6 मतदारसंघ मुंबईतले घेतले लोकसभेचे, तर या मुंबईतल्या मतदारसंघांमध्ये नेमका या इलेक्शनच्या शेड्यूलचा काय फरक पडेल? 24 एप्रिलला मुंबईत निवडणुका होणार आहेत. म्हणजे तिसऱ्या फेजमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या 3 फेजेस आहेत 10 एप्रिल, 17 एप्रिल, 24 एप्रिल, त्यातल्या तिसऱ्या फेजमध्ये या निवडणुका होणार आहेत. पण एकूणात जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी उशिरा, म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये या निवडणुका मुंबईमध्ये होणार आहेत. काय वाटतं मुंबईत या शेड्यूलचा काय फरक पडू शकेल या मतदानावर? समीरण, निवडणुकांचं वेळापत्रक आणि त्याबद्दलची जर आपण प्रतिक्रिया बघितली तर आपल्याचं लक्षात येतं की दोन्ही बाजूनी त्याबद्दलचं बोलता येतं. म्हणजे जर निवडणुकीची तारीख, मतदानाची तारीख जवळ असेल तर आपल्याला प्रचाराला कमी वेळ मिळाला असा प्रश्न येतो, आणि जर मतदानाची तारीख खूप लांबची असेल तर तोपर्यंत कसा दम धरून ठेवायचा हाही एक प्रश्न निर्माण होतो. तर त्यामुळे या दोन्ही बाजूनी तक्रारी असतात, दोन्ही बाजूनी त्याच्याबद्दलचे आर्ग्युमेंट्स असतात, दोन्ही बाजूनी बोलता येईल. आपण जर मुंबईपुरता विचार केला, कारण शेवटचा जो टप्पा आहे 24 एप्रिलचा आपल्या महाराष्ट्रातला, तर त्यावेळी मुंबई आणि मुंबईच्या पट्ट्यातला सगळ्या निवडणुका मतदारसंघ घेतलेले आहेत. एक तर मुळात असं आहे की मुंबईमध्ये खूप मोठे मतदारसंघ आहेत, लोकसंख्येची घनता फार मोठी आहे आणि त्यामुळे इथे मतदानही पुष्कळ आहे. आता हे मतदान केवळ संख्येने जास्त नाही आहे, हे बहुभाषिक आहे, हे बहुधार्मिक आहे, असे वेगवेगळे त्याला आयाम आहेत. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या बाहेरच्या मतदारसंघामध्ये तुम्ही एकच भाषिक मतदारसंघ असेल किंवा एका विशिष्ट जातीचा ज्याच्यावरती मोठा प्रभाव आहे, एखाद्या धर्माचा विशिष्ट प्रभाव आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मतदानाचा प्रचार करणं. पण एक तुम्हाला असं वाटत नाही का की मनसे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची भूमिका, म्हणजे मनसेची भूमिका आणि काँग्रेसची यादी, हे दोन्ही अजूनपर्यंत निवडणुका जाहीर झाल्यात तरी त्या दिवशीपर्यंत जाहीर झालेले नाहीये, याचा कुठेतरी एक विपरीत परिणाम त्या उमेदवारांच्या प्रचारावर किंवा त्यांच्या मानसिकतेवर? कारण काँग्रेस पक्षात कधीही कुठल्याही वेळेला काहीही घडू शकतं, काही निर्णय बदलले जाऊ शकतात, पण त्याच्यामध्ये तोटा मात्र त्या उमेदवारांना सहन करावा लागतो असं वाटत नाही का? अगदी खरं आहे. आपण काही प्रमाणामध्ये असं आहे की ज्या उमेदवारांची निश्चिती आहे त्या मतदारसंघापुरती, तर ते त्याच्या पद्धतीने जी पडद्यामागची जी हालचाल असते आणि जे एक संघटन असतं, निवडणुकीची ज्या पद्धतीची तयारी असते त्या तयारीला ते लागलेले आहेत. परंतु शेवटच्या क्षणी काही ठिकाणी बदल होऊ शकतात आणि काँग्रेसमध्ये हे कुठल्याही क्षणी होऊ शकतात, हे आत्तापर्यंतच्या अनुभवावरनं कोणी सांगू शकेल. जसं काँग्रेसबद्दल आहे तसंच मनसेबद्दल आहे. मनसे पूर्णपणे 48 मतदारसंघ निवडणूक लढवणार नाही हे जवळजवळ स्पष्ट आहे. तर किती मतदारसंघामध्ये निवडणूक लढवेल आणि ते मतदारसंघ कोणते असतील? त्या मतदारसंघामध्ये त्यांनी एखादा मित्रपक्ष ठरवला तर त्या मित्रपक्षाचे आणि त्यांचे संबंध कसे असतील, यासारख्या अनेक गोष्टी ज्या आहेत, या अनेक गोष्टी आत्ता गुलदस्त्यात आहेत. या जशा मतदारासाठी आहेत, मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा तसेच आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मनसेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये अस्वस्थ आहे. काँग्रेसमध्ये असं वाटतं तुम्हाला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू नये म्हणून बऱ्याच प्रमाणामध्ये इतर पक्ष सुद्धा आता बरेच सिटिंग एमपीज रिपीट करायचा जो प्रयत्न करत आहे ते काँग्रेस कुठेतरी टाळेल, किंवा राहुल गांधी उपाध्यक्ष काँग्रेसचे महाराष्ट्र दौरा चालू आहे त्यांचा आज, तर या परिस्थितीमध्ये काही नवीन चेहरे मुंबईत सुद्धा मिळण्याची शक्यता आहे असं वाटतं काँग्रेसकडून? काही प्रमाणामध्ये, मी असं म्हणणार नाही की फार मोठ्या प्रमाणावरती हे बदल होतील, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा मतदारसंघासाठी नवीन चेहरा देणं अचानक ऐनवेळी आणि तो सर्व मतदारसंघाकडून स्वीकृत होणं ही फार अवघड गोष्ट असते. त्यामुळे जिथे अगदी अपरिहार्य आहे, ज्या ठिकाणी पराभव समोर दिसतो आहे,
आपला एखादा उमेदवार बदलावाच लागेल असं जिथं पक्षाला वाटतंय त्या ठिकाणी मात्र पक्ष जरूर उमेदवार बदलेल यातही काही शंका नाही.